तिन्ही गायक मंडळीला आणि संपूर्ण वाद्य वृंदाला अगदी खूप साऱ्या शुभेच्छा. आता माणसाला आपण थोडं आता तू उठायचं आहे आणखी थोडं या कार्यक्रमाची गायिका आता आपलाही सन्मान आपण करून घ्यायचा आहे. थोडा आपण उभं राहायचं प्लीज. आपण सन्मान आपला स्वीकारा. मी देवस्थान ट्रस्ट बेलपाडा आणि सर्व रजिस्टर संस्थेचे आणि शेतकरी स्वाभिमान संघर्ष रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे आणि या सोहळ्याचे सर्व श्रुत मधुकर सुदाम कडू साहेबांच्या वतीने महाराष्ट्रातील थोर गायक, थोर कवी आणि थोर संगीतकार एकराजी माळी साहेबांचा सन्मान केला जातो. चला धनेश कुमार गावळ आपल्याला विनंती आहे आपण देखील समोर जायचं आहे आणि ज्योतिष शिंदे ताईला विनंती करतो आपण देखील यायचं आहे. जर त्यांचे मंडळी असेल तर ज्योतिताई शिंदेला आपण बोलवायचं आहे. आपलाही सन्मान केला जाईल. चला तिन्ही गायकांचा आपण आयोजकांच्या वतीने आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मगाशी सांगितलं माळी साहेबांनी की ठाणे पालघर मध्ये ज्यांचा सफालीमध्ये एक मोठं नाव आहे त्यांचे शिष्य आहेत. त्या शिष्यांचा मात्र या ठिकाणी सन्मान केला जातोय. धनेशजी कामण याचा हा सन्मान आहे. श्रुत मधुकर सुदाम कडू साहेबांच्या आशीर्वाद असते एक सुगंधी पुष्पगुच्छ आणि वस्त्र दिलं जाईल. त्यानंतर ज्योतिताई शिंदे यांना विनंती करतोय महाराष्ट्राची फटाकडी यांनाही विनंती आहे आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी ज्योतिष शिंदे यांचा सत्कार होणार आहे तेव्हा त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. दोन्ही कलावंतांचा सत्कार करण्यात आलेला आहे तरी पण ज्योतिष शिंदे कुठे असतील त्यांनी सत्कारासाठी यायचं आहे. माणसाहेब त्यांचा आपण नंतर घेऊ ताईंच्या शेवा असते येत नसतील तर. चला या ज्योतिताईने विनंती करतो या आपण यायचं आहे. महाराष्ट्राची फटाकडी ज्योतिताई शिंदे या चला त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांना बोलवा प्लीज. चला त्यांची इथे जर प्रतिनिधी असतील तर त्यांना आपण बोलवा प्लीज. एकदा का आपला सन्मान झाला की आपण कार्यक्रम करायला मात्र भोकले. कार्यक्रम सुरू होणार आहे आता. बाईंना पुन्हा विनंती आहे पुन्हा विनंती करते की आपण या ठिकाणी यायचं आहे. कार्यक्रम तिरंगी आहे आणि आपलाही सत्कार झाल्यानंतर मग का एकदा या ठिकाणी गायक कलावंतांनी हजेरी लावली तर उठून जायचं नाही ही सक्त ताकीद दिलेली आहे आयोजकांनी. जायचं तर 5 मिनिटात लगेच यायचं. चला ज्या पार्टीचे मंडळी असेल ती मंडळी त्याच पार्टीमध्ये बसायचे आहे. चला ज्योतिताई शिंदे या आपण यायचं आहे. आपण पहिला सन्मान स्वीकारा त्यानंतर मात्र गायनाला सुरुवात करायची आहे.
या ठिकाणी माझ्या गायन पार्टीचा परिचय करून देत आहे. या ठिकाणी बँजो मास्टर सतीश साळवी, तसेच तबला वादक विजय ढमाले, हा हा हे असं नाही बोलायचं. मला माहित नाही म्हणजे काय. ज्या ठिकाणी तयारी करत आहे तिथे कोणीतरी पाठवा, बोलवलं सांगायचं. मग असं नाही, चुकीचं नाही झालं पाहिजे आपल्याकडून काही. चला माने साहेब तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. करतोय मी. ओके. या ठिकाणी बँजो मास्टर मंगेश तांबे उपस्थित झालेले आहेत. आपण तिकडे बसून घ्यायचंय त्या साईडला. जेंट्स पार्टी आणि सम्यक जा जा बोलून ये जा. गायन पार्टीचा परिचय करून देत असताना बेंजो वादक आमचे सतीश साळवी आहेत. त्यानंतर तबला वादक विजय ढमाले, ढोलक सुहास कांबळे, ॲक्टोपॅड वादक स्वप्नील गुरव आणि हार्मोनियमला माझे चिरंजीव ज्येष्ठ चिरंजीव सागर माळी, तसेच कोरसला या ठिकाणी माझे 2 नातू आहेत साक्षात आणि साष्टांग, तसेच माझे शिष्य सहगायक बाबासाहेब किल्लारे, तसेच शांताराम म्हात्रे, सुहास कांबळेच म्हणालो, तसेच माझ्या सोबतीला ड्रायव्हर नसून माझे भाऊ समजून माझे गजानन भागवत सुद्धा या ठिकाणी नेहमीच माझ्या पार्टीमध्ये असतात. त्या ठिकाणी धनेश कुमार गावळ यांचे गुरुवर्य सुद्धा, त्यांचे काका अनंत गावळ, तसेच कवी रमेश पाटील, तसेच बाईंचे कवी प्रभाकर ओवाळ, तसेच धनेश गावड यांचे कवी शशिकांत कापसे, सर्वांना एक शाहिरी मानाचा मुजरा करून माझ्या कार्यक्रम सुरू करत आहे.
फटाकडी ज्योतिताई शिंदे यांचा आदर देते सन्मान केला जातोय. कडू मॅडम बसतील त्यांच्या समीर प्रकाशी कडू यांच्या शुभासल्या सन्मान त्यांचं या पहाडी आवाजाच्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. आपले अगदी मनापासून स्वागत आहे या वर्डेश्वराच्या प्रांगणामध्ये. लक्ष द्या, आपले प्रेक्षक घराघरामध्ये आहे, लाईव्ह कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे आपल्या समोर कोणी जरी दिसत असेल, प्रत्येक गायकाला सांगतोय या ठिकाणी दोन्ही कलावंतांना सांगू इच्छितो की समोर जरी कोणी नाही पण घराघरामध्ये प्रेक्षक आहेत. लाखो प्रेक्षक या उरण तालुक्यामध्ये बघतायत. तेव्हा कोणी नाराज आणि खिन्न होऊ नये ही नम्र विनंती. सुरुवात करते आहे.
जिकडे बघावे तिकडे तूच आहे, रे जीवनात माझ्या कवनात तूच आहे. जिकडे बघावे तिकडे तूच आहे, जीवनात माझ्या कवी कवनात तूच आहे. तुझे नाम घेता मनी हर्ष वाटे, कारण मन मंदिरात गणेश माझ्या तूच आहे. या ठिकाणी आमची शिष्या माझी मानसकन्या वेदिका भोईर या ठिकाणी येत आहे. आजूबाजूला कुठे असेल किंवा भोजन करत असेल तरी स्टेजवर यायचं आहे. तसेच या ठिकाणी माझे हितचिंतक माझे मानसपुत्र नाव राहून गेलं पंकज मुंबईकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आनंद शिंदे यांचे मानसपुत्र आहेत. त्यांना पण विनंती आहे की आपण समोर येऊन बसायचं आहे. तसेच या ठिकाणी माझ्या पार्टीमध्ये गौतम मोहिते माझे शिष्य गायक गौतम मोहिते सुद्धा उपस्थित आहेत. चुकून कोणाचं नाव राहून जात आहे, क्षमा असावी. तूच दिलेस शब्द आणि या मुखात वाणी, तूच दिलेस शब्द तूच दिलेस शब्द आणि या मुखात वाणी, दिनाच्या दिनेशा आणि तुझे गुण गातो मी या अल्पशा मुखानी. प्रपंच नौका समुद्रात आहे, मला हात दे देवा वल्डेश्वरा, मला तुझी साथ दे. या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी वल्डेश्वर आहेत, त्यांचा उत्सव असतो दरवर्षी. तर आपण 3 गायकांनी प्रत्येक देवाचं वर्णन तसं झालं पाहिजे गाण्यातून. मग मी गणपतीचं सुरुवात करताना वंदन गात आहे आणि ज्योती शिंदे या वर्डेश्वराचं गीत गातील आणि धनेश कुमार गावड हे बैरी देवाचं गीत गातील. कारण या 3 देव या ठिकाणी आपल्याला वंदना त्यांना करायची आहे 3 देवांना. तेव्हा प्रत्येकाने 3 देवांची गीतं गायलं तर जास्त वेळ टाइमपास नको व्हायला, म्हणून मी गणपतीची सुरुवात करतोय, गणपतीच्या गाण्याने सुरुवात करतोय. तसेच ज्योती ह्या वर्डेश्वराचं गातील आणि गणेश कुमार बैरी देवाचं गीत गातील. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून सांगितलं. हेलो हेलो आज मदहोश हुआ जाए रे मेरा मन, मेरा मन, हेलो 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 या जीवनाचा अनुभव यावा, जग हे फिरता फिरता. याबद्दल का म्हणतोय का आम्ही कलावंत आज इथं तर उद्या तिथं. आताच तुम्हाला सांगतो, कालच आमचा कार्यक्रम बुक झाला, ज्योती शिंदे विरुद्ध एकनाथ माळी असा कार्यक्रम नांदेड आपल्या होळीच्या दिवशीच तो कार्यक्रम आहे. तर आम्ही कुठे जाऊ, कधी विदर्भात कुठल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ, गुजरातमध्ये जाऊ सांगू शकत नाही. म्हणून शेर आहे, त्यासाठी प्रभाकर वळजी लक्ष द्या. या जीवनाचा अनुभव यावा, जग हे फिरता फिरता गाजावी कीर्ती नावाची, आयुष्य सरता सरता. ज्योती गणेश लक्ष द्या. जीवनाचा अनुभव यावा, जग हे फिरता फिरता गाजावी कीर्ती नावाची, हे आयुष्य सरता सरता पूर्ण व्हावी इच्छा माझ्या मनाची. मी मरता मरता
या कलावंताला मरण यावे ही जनसेवा करता करता. ऐका सुंदरशी चाल आता सांगितलेलं आहे. आज मदहोश हुआ जाए रे मेरा मन मेरा मन मेरा मन. साऱ्या देवांचा देव आहे जो. साऱ्या देवांचा देव आहे जो गजानन गजानन गजानन. साऱ्या देवांचा देव आहे जो गजानन गजानन गजानन. या ठिकाणी माझी मानस कन्या माझी शिष्या वेदिका भोईर वेदिका अल्पेश भोईर बस तिच्या पण पाया पड त्यांच्या पाया पड. साऱ्या देवांचा देव आहे जो. साऱ्या देवांचा देव आहे जो गजानन गजानन गजानन. साऱ्या देवांचा देव आहे जो. साऱ्या देवांचा देव आहे जो गजानन गजानन गजानन. म्हणून म्हणून गजाननाला माझे म्हणून गजाननाला माझे वंदन वंदन वंदन. म्हणून गजाननाला माझे वंदन वंदन. म्हणून गजाननाला माझे. लक्ष द्या. आधी नमन आधी नमन गणपतीला तुझा प्रणाम सरस्वतीला. आधी नमन गणपतीला तुझा प्रणाम सरस्वतीला. गती मिळो बुद्धिमतेला. गती मिळो बुद्धिमतेला. रंग यावा संगीताला. आधी नमन रंग यावा संगीताला. किती गाता गाता किती गाता गाता यावे स्फुरण हो. किती गाता गाता यावे स्फुरण हो. गीत हे गाता गाता यावे स्फुरण हो. म्हणून गजाननाला माझे म्हणून गजाननाला माझे वंदन वंदन वंदन. साऱ्या देवांचा देव आहे तो गजानन गजानन गजानन. साऱ्या देवांचा देव आहे
करू काय करू शब्द जुळेना काय करू गणपतीच्या शिवाय पूजेशिवाय काहीच तुमचं कोणतंही शुभ मुहूर्ताचं कार्य कुठलंही कार्य असो कोण शिला समारंभ असो कोणतंही कार्य असो त्यासाठी तुम्हाला गणपतीची पूजा करणं हे आद्य कर्तव्य आहे म्हणून सांगायचं आहे काय करू शब्द जुळेना शब्दाना अरे शब्दाना पण सूर मिळेना काय करू शब्दाना पण सूर मिळेना काय करू शब्द जुळेना शब्दाना पण सूर मिळेना अरे त्याच्या विना पान हलेना हे त्याच्या विना पान हलेना अरे लीला त्याची मजला कळेना काय करू पान हलेना लीला त्याची मजला कळेना करू मी कसे आता कवी कवन हो करू मी कसे आता कवी कवन हो करू मी कसे आता कवी कवन करू मी कसे आता कवी कवन हो म्हणून गजाननाला माझे म्हणून गजाननाला माझे वंदन 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 साऱ्या देवांचा देव आहे हे आज मी या ठिकाणी एक कवी गायक कलावंत या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत सेवा करत आहोत गणपतीला वंदन करतोच आपण पण हे का आपण आणि कसं करतो आणि कुणामुळे करतो कुणामुळे माऊलीच्या उदरी त्या माझ्या आईला मी विसरू शकत नाही माऊलीच्या उदरी जन्मास आलो देवा तुझ्यामुळे माऊलीच्या उदरी जन्मास आलो देवा तुझ्यामुळे आणि तिच्याच शिकवणीने भक्तीकडे वळलो देवा तुझ्यामुळे माऊलीच्या उदरी जन्मास आलो देवा तुझ्यामुळे तिच्या शिकवणीने भक्तीकडे वळालो तुझ्यामुळे आता प्रगतीच्या शिखरावर गेलो देवा तुझ्यामुळे आता प्रगतीच्या शिखरावर गेलो देवा तुझ्यामुळे आणि एक छोटासा कवी गायक झालो देवा तुझ्यामुळे देवा तुझ्यामुळे साऱ्या देवांचा देव आहे जो गजानन कृपा केली गणरायानी हे कृपा केली गणरायानी दिली माझ्या मुखात वाणी कृपा केली गणरायानी दिली माझ्या मुखात वाणी आळवितो हे आळवितो सप्तसुरानी आळवितो सप्तसुरानी आज इथे गातो मी गाणी आळवितो सप्तसुरानी आज इथे गातो मी गाणी आळवितो सप्तसुरानी आज इथे गातो मी गाणी एकनाथ करतो इथे मनोरंजन हो एकनाथ करतो इथे मनोरंजन हो म्हणून गजाननाला माझे म्हणून गजाननाला माझे वंदन वंदन